दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. दीपावलीची लगबग सर्वत्र सुरू झाली आहे. दीपावलीत वसुबारस, लक्ष्मीपूजन, धन्वंतरी दशीची पूजा मांडणी या ज्या काही आपण सेवा करत असतो, जे काही मांडणी करत असतो, हा अगदी मोठ्या उत्साहामध्ये आपण दीपावली सण साजरा करत असतो. पण यामध्ये आपण आवर्जून यमदीपदान करतो. यमदीपदान कधी करावे, यमदीपदान कशा पद्धतीने करावे, काय प्रार्थना करावी, दिवा कोणत्या दिशेला लावावा, त्यानंतर लावलेला दिवा आहे त्याचे नंतर काय करावे, याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. यावर्षी 10 नोव्हेंबर 2023ला धन्वंतरी दशी आहे. या दिवशी आपण सायंकाळी धन्वंतरी दशीची पूजा मांडणी करणार आहे. आता धन्वंतरी दशी दिवशीच आपल्याला यमदीपदान करायचं आहे. आता धन्वंतरी दशीची जी पूजा मांडणी आहे ती कशा पद्धतीने करायची आहे, कशी पूजा करायची आहे, मंत्र काय बोलायचे आहेत, कधी पूजा करायची आहे, त्याचा शुभमुहूर्त काय, याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, आपण त्यावर जाऊन अवश्य तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि धन्वंतरी दशीची पूजेची जी मांडणी आहे ती त्या पद्धतीने करा. त्याच दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं असते. आपण वर्षभर आपल्या ज्या काही देवदेवतांची आहे पूजा वगैरे करत असतो, पण वर्षातून एकदा आपण यमदेवतांची पूजा करतो. वर्षातून एकदा यमदेवाला आपल्याला दिवा द्यायचा असतो, दीपदान करायचं असतं. यमदीपदान असे त्याला म्हणतात. तर यमदीपदान आपल्याला धन्वंतरी दिवशीच संध्याकाळी आपल्याला करायचं आहे. यमदीपदान करून आपण यमदेवांना प्रार्थना केली जाते, आमच्या घरामध्ये अकाली अपमृत्यू होऊ नये म्हणून धन्वंतरी दशी दिवशी संध्याकाळी हा दिवा आपल्या घराबाहेर लावला जातो. जो दिवा बनवणार आहे तो कशा पद्धतीचा असावा, तर जो दिवा आपण यमदीपदानासाठी करणार आहोत तो गव्हाच्या पिठाचा आपल्याला बनवायचा आहे. एका प्लेटमध्ये गव्हाचे पीठ घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद टाका. आता ह्या वेळेला आपल्याला एक चूक करायची नाही. ज्या वेळेला आपण दिवा बनवतो त्या पिठामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही. ही आवश्यक काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. पीठ घेऊन त्याच्यामध्ये चिमटभर हळद मिश्रित करून आपल्याला हे कणिक घट्ट मळून घ्यायचे आहे आणि त्याचे आपल्याला एक दिवा बनवायचा आहे आणि 2 मुटके बनवायचे आहेत. दिवा बनवत असताना दिवा थोडासा मोठा बनवा, जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त तेल बसेल आणि दिवा जास्त वेळ प्रज्वलित राहील. आता काही जण हा दिवा कणकेचा लावतात तर काही जण मातीचा लावतात, तुमची इच्छा. पण यमदेवांना शक्यतो करून हळद मिश्रित असणारा कणकेचाच दिवा यमदीपदान करावा असं मी तुम्हाला सांगेन. तर तुम्ही शक्य करून झालं तर ही जी कणिक आहे ही अशीच कणिक भिजवून आपल्याला मुटका आणि कणकेचे दिवा असा बनवायचा आहे. आता हा दिवा लावायचा कसा, तर एक प्लेट घ्या किंवा विड्याची पाने घ्या, कागदावर किंवा केळीच्या पानावर आपल्याला हा दिवा आपण लावू शकता. तर एखाद्या प्लेट घ्या, प्लेटमध्ये आपल्याला कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यावर थोडे तांदूळ टाकायचे आहेत. आता हे तांदूळ आपल्याला परत वापरायचे नाहीत, त्यामुळे टाकतानाच तांदूळ आपल्याला थोडे टाकायचे आहेत. त्यावर आपल्याला हळद कुंकू टाकायचे आहे आणि हा दिवा जो आहे तो आपल्या घराच्या बाहेरील बाजूस आपल्याला लावायचा आहे. हा घरामध्ये दिवा लावायचा नाही, त्यामुळे हे सर्व साहित्य आपण घराबाहेर घेऊन जावा. घराच्या बाहेर आपल्याला ही सर्व क्रिया करायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ टाका, त्याला हळद कुंकू वाहा आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी दिवेची पूजा करणार आहात म्हणजेच मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. आता तुम्ही जो दिवा लावणार आहात तो दक्षिण दिशेलाच त्याचे तोंड असावे आणि जी वात आहे त्याची देखील मुख जे तोंड आहे ते देखील दक्षिण दिशेलाच पाहिजे आणि तुमचं स्वतःचं देखील पूजा करताना तोंड दक्षिण दिशेला हवं. आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेल मोहरीचं किंवा तिळाचे तेल वापरा, नसेल तर तुम्ही जे घरामध्ये वापरता तेच तेल तुम्ही ह्या दिव्यामध्ये टाकू शकता. फक्त एक काळजी घ्या की जी दिव्याचे तोंड आहे आणि जे वातीचे तोंड आहे ते आपले दक्षिण दिशेला हवे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची आपल्याला
पूजा करायची आहे. दिव्याला हळद कुंकू पांढरी फुले वाहायची आहेत, दिव्याला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता प्रार्थना काय करायची आहे? मृत्युयना पाशदंडाभ्या कालेन श्यामया शहा त्रयोदशिया दीपदानात सूर्यजहा प्रियता मम. हा जो मंत्र आहे, हा जप आपल्याला करायचा आहे. त्यानंतर घरामधील आपले सर्व जी काही व्यक्ती आहेत त्यांनी दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. हे यमदेवा, या दीपदानाने तुम्ही आम्हाला प्रसन्न व्हावे आणि या मृत्यूपाशातून आम्हाला माफ करावे, म्हणजेच तू अपमृत्यू आमच्या घरामध्ये होऊ देऊ नको, असे यमदेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. घरातील जी काही व्यक्ती आहेत त्या सर्वांनी आपल्याला प्रार्थना करायची आहे. लहान मुलांपासून घरातील वयोवृद्धांपर्यंत आपल्याला ही प्रार्थना सर्वांनी मिळून करायची आहे. आता हा दिवा आपल्याला घराबाहेरच लावायचा आहे आणि लक्षात घ्या, याची दिशा ही दक्षिण दिशाच असावी. दिव्याचे तोंड देखील दक्षिणेलाच असावे आणि दिव्याची जी वात आहे त्याचे तोंड देखील आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे. दिवा शक्यतो आपल्याला कणकेचाच लावायचा आहे. त्याचबरोबर त्यानंतर आता हे जे आपण दिवा लावलेला आहे, हा दिवा लावून झाल्यानंतर आपण आपले काम करायला मोकळे आहात. पण जर जो दिवा आपण ज्या ठिकाणी लावले आहे तो थोडा वेळ का होईना तेवत राहील, प्रज्वलित राहील. ज्या वेळेला दिवा शांत होईल त्यावेळेला दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे या दिव्याचे, तर तो दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा ते दिवा आणि ते मुटके एखाद्या कुत्र्याला खाऊ घाला. जर कुत्रं नसेल तर पाण्यामध्ये हा दिवा आपल्याला विसर्जन करायचा आहे. आता आपण जे तांदूळ टाकले आहेत ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि फुले आहेत ती निर्माल्यामध्ये विसर्जन करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला यमदीपदान करायचं आहे. यातील कोणतीही वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये वापरायची नाही. यमदीपदान केल्याने अपमृत्यू होणार नाही किंवा अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी आपण यमदीपदान करत असतो. यमदीपदान केल्याने अपमृत्यू होत नाही. खरं तर नैसर्गिक मृत्यू हा कोणालाही चुकलेला नाही. यमदीपदान केले म्हणजे घरामध्ये मृत्यू होणार नाही असं नाही. नैसर्गिक मृत्यू हा प्रत्येकाला चुकलेला नाही, तो अटळ आहे. पण जे घरामध्ये अचानक मृत्यू होतात, अपघाती मृत्यू होतात, हे होऊ नये यासाठी आपल्याला यमदीपदान करायचं आहे. हा दिवा आपल्या घराच्या बाहेरील दक्षिण दिशेला सायंकाळच्या वेळेला आपल्याला लावायचा आहे. दीपदान केल्यानंतर आपण घरातील सर्व ज्या काही व्यक्ती आहेत त्यांनी मिळून आपल्या घरासाठी ही प्रार्थना करायची आहे यमदेवांना. अशा पद्धतीने धन्वंतरी दिवशीच आपल्याला हा यमदीपदान करायचा आहे. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.